तर नवी दिल्लीमधल्या भारत मंडपममध्ये एनडीए नेत्यांची बैठक जी आहे ती आता सुरू झालेली आहे। एनडीए सरकारचा 12 वर्षांचा हा प्रवास आणि या प्रवासाचा आढावा घेण्यासाठी ही महत्त्वाची बैठक बोलावली गेलेली आहे। पंतप्रधान मोदींनी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं देशभरातल्या एनडीए घटक पक्षांच्या नेत्यांसोबत बैठकीला सुरुवात केलेली आहे। एनडीए सरकारच्या 12 वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेण्यासाठी आणि पंतप्रधान मोदी हे देशाचे सर्वाधिक काळ सलगपणे निवडून आलेले पंतप्रधान ठरल्याच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। या बैठकीमध्ये केंद्र सरकारच्या विविध योजनांचा, विकास कामांचा आणि आगामी राजकीय व संघटनात्मक कार्यक्रमांचा आढावा घेतला जाईल। यावेळेला एनडीएतल्या विविध पक्षांचे वरिष्ठ नेते उपस्थित आहेत। सरकारच्या कामगिरीबाबत जनतेपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचण्यासाठी समन्वय वाढवण्यासंदर्भातही चर्चा होणार आहे। पंतप्रधान मोदींनी आज एक नवा महाविक्रम आपल्या नावे केलेला आहे। मोदी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम त्यांनी मोडीत काढलेला आहे आणि देशात सर्वाधिक काळ पंतप्रधान राहण्याचा विक्रम आपल्या नावे केलेला आहे। मोदींनी पंडित नेहरूंचा 4397 दिवसांचा पंतप्रधान पदाचा विक्रम मोडीत काढलाय। विशेष म्हणजे कालच पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळाला यशस्वीरित्या 2 वर्ष देखील पूर्ण झालेली आहेत। देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 मे 1952 ला पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती। ते सलग 4397 दिवस म्हणजेच 12 वर्ष 14 दिवस देशाचे पंतप्रधान राहिले होते। तर आज पंतप्रधान मोदी यांचा सलग 4398 दिवस म्हणजेच 12 वर्ष 15 दिवस इतका कार्यकाळ सुरू आहे। दरम्यान पंतप्रधान मोदींच्या या महाविक्रमाबाबत राजकीय वर्तुळातून आलेल्या काही महत्त्वाच्या प्रतिक्रिया पाहूया। केवळ लॉंगेस्ट सर्व्हिंग असं नाही, तर ज्यांच्या सर्व्हिसला, ज्यांच्या सेवा कार्याला संपूर्ण देश लक्षात ठेवेल, विकास भी विरासत भी अशा पद्धतीनं ज्यांनी कार्य केलं आहे त्या माननीय प्रधानमंत्री महोदयांचे मी मनापासून आभार मानतो। महाराष्ट्राला तर गेल्या 12 वर्षामध्ये भरभरून अशा पद्धतीनं माननीय मोदी साहेबांनी दिलाय। देखिए, हमें सभी एनडीए के घटक दलों को अभिमान है और खुशी है कि प्रधानमंत्री मोदी जी ने रिकॉर्ड तोड़ा है आज तक के प्रधानमंत्री कार्यकाल का, और इसलिए अभिनंदन पर उनके बारे में बोलना ये भी हमारे लिए गौरव की बात है। यह मौका हमें मिला है, इसलिए हम धन्यवाद देना चाहते हैं। हम खुश नसीब है कि उनके बारे में बोलने का मौका एनडीए की बैठक में मिलना ये भी बड़ी बात है। या देशामध्ये स्वतंत्रतेच्या नंतर निवडून आलेले सर्वात जास्त कालावधीचे पंतप्रधान म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आज तो विक्रम केलेला आहे। गेल्या 12 वर्षामध्ये भारताची आणि भारतवासियांचा मान, सन्मान आणि गौरव हा संपूर्ण जगभरामध्ये वाढवण्याचं काम हे प्रधानमंत्री मोदीजींनी केलेलं आहे। भारत आज जगातली 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालेला आहे। सिद्धिविनायकाच्या चरणी हीच प्रार्थना केलेली आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांना चांगलं आरोग्य लाभो। आज का दिन भारत के इतिहास में स्वर्ण अक्षरों में लिखा जाने वाला दिन है। आज के दिन भारत के प्रधान सेवक, भारत के प्रधानमंत्री आदरणीय श्री नरेंद्र मोदी जी ने भारत के प्रथम प्रधानमंत्री श्री जवाहरलाल नेहरू जी का भी जो रिकॉर्ड था 4398 दिनों का, उसको आज 4399 दिन में वो रिकॉर्ड तोड़कर सबसे लंबे समय तक प्रधान सेवक के रूप में सेवा करने का उन्होंने रिकॉर्ड बनाया है। वसुदैव कुटुंबकम के भाव को हृदय में रखने वाले, इस मंत्र को हृदय में रख के काम करने वाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने मानवता के कल्याण के लिए अनेकों काम किए हैं। 100 से ज़्यादा देशों को कोविड का वैक्सीन देने का काम हुआ है। आज हमने भगवान से यहाँ प्रार्थना की है मंदिर में आकर कि वो स्वस्थ रहें, दीर्घायु हो और उनका ये कार्यकाल लगातार चलता रहे, सफलतम हो अपने देश के लिए, समाज के लिए, जनता के लिए। आज देश के लिए एक बहुत गौरवपूर्ण दिन है। अब तक देश की सबसे लंबा समय की
प्रधानमंत्री की भूमिका में रह के सेवा करने वाले सौभाग्यवान व्यक्ति माननीय श्री नरेंद्र मोदी जी हैं। महाप्रभु श्री जगन्नाथ के अनन्य भक्त हैं। अब तक उन्होंने 4,359 दिन, ये सर्वाधिक सेवा के अवसर देशवासियों ने उनको दिया। हम महाप्रभु के सामने प्रार्थना करते हैं कि श्री मोदी जी को दीर्घायु दे और लंबे समय तक देश को सेवा करने का अवसर दे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।